वैराग पोलिसांची दमदार कामगिरी। विहिरीवरील मोटार व केबल चोरी प्रकरणी 2 आरोपी अटकेत, 89,000चा मुद्देमाल जप्त। सोलापूर ग्रामीण जिल्ह्यातील वैराग पोलीस ठाणे हद्दीत शेतकऱ्यांच्या विहिरीवरील इलेक्ट्रॉनिक पाण्याच्या मोटारी व केबल चोरीच्या घटनांमध्ये वाढ होत असल्याचे निदर्शनात आले होते। सदर प्रकार गांभीर्याने घेऊन पोलीस निरीक्षक कुंदन गावडे यांनी गुन्हे प्रकटीकरण शाखेतील अधिकारी कर्मचाऱ्यांना विशेष सूचना देऊन अशा गुन्ह्यांना उघडकीस करण्याचे निर्देश दिले होते। या अनुषंगाने गुन्हे प्रकटीकरण शाखेतील पोलीस उपनिरीक्षक प्रतापसिंह जाधव व पोलीस हवालदार भोरे यांनी केलेल्या कौशल्यपूर्ण तपासातून आरोपी नामे विशाल श्याम जाधव राहणार साठेनगर धाराशिव यास ताब्यात घेण्यात आले। चौकशी दरम्यान त्याने शेतकऱ्याच्या विहिरीवरील इलेक्ट्रॉनिक पाण्याच्या मोटारी व केबल चोरी केल्याची कबुली दिली व चोरी केलेला मुद्देमाल काढून दिला। सदर गुन्ह्याचा पोलीस तपास करत असताना आरोपीचा साथीदार समीर अल्ताफ सय्यद राहणार समर्थनगर धाराशिव यास ताब्यात घेऊन अधिक चौकशी करण्यात आली। त्यावेळी त्याने वैराग पोलीस ठाणे हद्दीतील विहिरीवरील पाण्याच्या मोटारी व केबल चोरी केल्याची कबुली दिली। आरोपीकडून 6 इलेक्ट्रॉनिक पाण्याच्या मोटारी व सुमारे 400 केबल असा एकूण 89,000 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे। या कारवाईमुळे परिसरातील शेतकरी वर्गात समाधान व्यक्त करण्यात येत असून अशा प्रकारच्या चोरीच्या पटनावर आळा बसण्यास मदत होणार आहे। सदरची कारवाई माननीय श्री अतुल कुलकर्णी, पोलीस अधीक्षक सोलापूर ग्रामीण, माननीय श्री प्रीतम यावलकर, अपर पोलीस अधीक्षक माननीय श्री अशोक सावकर, उपविभागीय पोलीस अधिकारी बार्शी विभाग यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक कुंदन गावडे यांच्या नेतृत्वात पोलीस उपनिरीक्षक प्रतापसिंह जाधव, पोलीस हवालदार भोरे, पोलीस कॉन्स्टेबल आकाश पवार व राहुल पाटील यांनी केली आहे।